अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 सुधारित अधिनियम 2015 अनुसार दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये अनन्य विशेष न्यायालय स्थापन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. मादक द्रव्य आणि मादक पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत दाखल प्रकरणांचा खटला चालवण्यासाठी पुण्यात एक विशेष न्यायालय स्थापन करायलाही मंजुरी मिळाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करायला आणि त्यासाठी आवश्यक पदं मंजूर करायला, त्याचप्रमाणे सोलापुरात कुर्डुवाडी इथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करायला आणि त्यासाठी आवश्यक पदं मंजूर करायला मान्यता मिळाली. महाॲग्री AI धोरणाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ॲग्रीटेक नाविन्यता केंद्र कार्यालयातील व्यवस्थापकीय संचालक पदाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारानं जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं दिलेलं वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादित कंपनीच्या अधिकृत समभाग भांडवलामध्ये 25 कोटी रुपयावरून 500 कोटी रुपयापर्यंत तसंच कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलातही 25 कोटीवरून 225 कोटी रुपये वाढवण्याला मान्यता देण्यात आली. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीसाठी स्वामित्व धनाच्या 10 पट दंड वसूल करण्यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णयही घेण्यात आला.